आपल्याला ऑर्चर्ड लेआउट नाहीये ह्यावेळेस, मागच्या वेळेस होता आणि आपला एका दिवसात सिलेबस संपवलेला होता ना, म्हणून आपलं केलं नव्हतं. बट विल डू इट टुडे अगेन. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हे तुमच्या बॅचला आपण नव्हतं शिकवलं, रेग्युलर स्टुडंट्सला शिकवलेलं. स्क्रीन दिसते? यस मॅम. ओके. हे सगळ्यांना माहिती आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 गुंठा म्हणजे 100 मीटर स्क्वेअर, 1 एकर इक्वल्स टू 40 गुंठा और 4000 मीटर स्क्वेअर, 1 हेक्टर इज 2.5 एकर, दॅट मीन्स 100 गुंठा और 10,000 मीटर स्क्वेअर. ओके. मग आपल्याला जर स्पेसिंग व्हेजिटेबल क्रॉप्स मध्ये सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असते, फ्रूट क्रॉप्स मध्ये मीटर मध्ये असते. मग आपल्याला जर स्पेसिंग व्हेजिटेबल क्रॉपची असेल तर त्याला आपण पहिल्यांदा सेंटीमीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करतो, डिवाइड इट बाय 10,000, सो इट विल कम इनटू मीटर स्क्वेअर. ओके. स्क्वेअर सिस्टीम मध्ये व्हॉट इज द फॉर्म्युला? एरिया डिवायडेड बाय लेंथ. लो तुमचं रो टू रो स्पेसिंग आणि प्लांट टू प्लांट स्पेसिंग, तर तुमचं लेंथ इंटू ब्रेथ. सेम तुमचं रेक्टँग्युलर सिस्टीमचं पण असतं, एरिया डिवायडेड बाय द स्पेसिंग. तर युजली इन स्क्वेअर सिस्टम आवर स्पेसिंग इज सेम, 10 बाय 10, 8 बाय 8, 5 बाय 5. ओके. एरिया डिपेंडिंग व्हॉट एरिया दे आर गिवन. 10,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 हेक्टर, 4,000 म्हणजे 1 एकर. तर तुम्हाला ते दिलेलं असतं, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मँगो प्लांट्स विच कॅन बी अकोमोडेटेड इन 1 हेक्टर किंवा 1 एकर when the planting distance is 10 by 10 मीटर. मग हेक्टर असेल तर 10,000 आणि एकर असेल तर तुमचं 4,000 येतं. सेम वे it will go for your rectangular system only. Now your length, तुमचं रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज डिफरंट. तो खाली फक्त 10 ते 10च्या ऐवजी जे पण प्लांटिंग डिस्टन्स असेल ते आपण टाकतो, 10 by 8. ओके. क्विनकक सिस्टीम हे कॉम्प्लिकेटेड आहे थोडं, पण हे तुमच्याशी मी स्लाइड शेअर करते. आधी तुम्ही स्क्वेअर सिस्टीमनी तुम्ही मेथड नंबर ऑफ प्लांट्स काढता आणि नंतर तुम्ही ॲडिशनल प्लांट्स यू डू इट बाय रिमूव्हिंग 1 नंबर ऑफ रोज -1 इंटू नंबर ऑफ रोज किंवा जे प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे -1. म्हणजे तुमचं एक्झाम्पल, आपलं 10 बाय 10चं जर तुमचा स्क्वेअर प्लॉट आहे, दिस कम्स क्विनकक ऑलवेज कम्स इन स्क्वेअर प्लॉट्स. ओके. 10 बाय 10 मीटर तुमचं प्लांटिंग डिस्टन्स आहे आणि 1 हेक्टर आहे, तर स्क्वेअर मध्ये जे प्लांट्स आहेत ते आपण इझिली कॅल्क्युलेट करतो. 10,000 डिवायडेड बाय 10 इंटू 10 इज 100 प्लांट्स. ओके. नाउ वाईल डुईंग इट फॉर युअर सेंटर प्लांट्स, तुम्ही काय करता, त्याला सेंटर प्लांट्स मध्ये करण्यासाठी यू डिडक्ट 1 फ्रॉम द स्पेसिंग, 10 - 1 इंटू 10 - 1. तुमचं लेंथ आणि ब्रेथ सेम आहे, त्यामधून फक्त तुम्ही एक मायनस करता नंबर ऑफ प्लांट अँड यू देन मल्टिप्लाय इट, दॅट नंबर कम्स 81. इथं जर तुमचं एक्झाम्पल 8 असेल तर 8 - 1, 8 - 1, तर 7 इंटू 7 येईल. ओके. तर डिपेंडिंग ऑन व्हॉट इज द प्लांटिंग डिस्टन्स, सो दिस बिकम्स द ॲडिशनल नंबर ऑफ प्लांट्स. आणि मग स्क्वेअर सिस्टीमचे प्लांट्स जे 100 होते प्लस हे 81 मिळून तुम्हाला असे ॲडिशनली टोटल 181 प्लांट्स आर अकोमोडेटेड इन क्विनकक सिस्टीम. हे एक्झामला मी दिलं नव्हतं मुलांना, पण शिकवलं होतं आपण. तर सोपं आहे, स्क्वेअर सिस्टीम सारखंच तुम्ही नंबर ऑफ प्लांट्स काढायचे आणि मधले प्लांट्स तुम्ही फक्त जे प्लांटिंग डिस्टन्स आहे त्याच्यातून -1 करून मल्टिप्लाय करून तुम्ही ते त्याच्यात ऍड करून टाकता नंबर ऑफ प्लांट. हे कळलं का क्विनकक सिस्टीमचं? मॅम क्विनकक सिस्टीम मध्ये जर समजा 10x8 वर जर लागवड असेल तर मग त्यावेळेस क्विनकक सिस्टीम मध्ये क्विनकक सिस्टीम युजली कशी असते, स्क्वेअरच्या मधलीच असते. ठीक आहे. आणि जरी तुम्ही 10 ते 8 करत असाल ना, तरी तू हेच फॉर्म्युला करायचा. तू एक्झाम्पल म्हणतोय 10
10x8 रेक्टँग्युलर सिस्टीम जर तुझं असेल, बरोबर, 10x8, तर त्याला मग 10-1 8-1 तुझं किती येते, तर 9/7 तुमचं येणार. आणि ते प्लांट तू परत ऍड करून टाकशील. वरती काय होणार, पण तुझं रेक्टँग्युलर सिस्टीमचं प्लांटिंग येणार 10x8 इथे. मग इथे तुझे नंबर ऑफ प्लांटचे कमी होतात रेक्टँग्युलर मध्ये. मग हे दोन्ही तू टोटल करू शकतो. पण ह्याच मेनली स्क्वेअरलाच फॉलो करतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेक्टँग्युलर साठी पण हे करू शकता. रेक्टँग्युलर मध्ये जास्त प्लांट. ठीक आहे. तुमची लेंथ, नंबर ऑफ रोज, सॉरी हे तुमचे नंबर ऑफ रोज आहेत बरं का, नॉट प्लांटिंग डिस्टन्स. तुमचे नंबर ऑफ रोज किती असणार आहेत मायनस युअर नंबर ऑफ, एक्झाम्पल तुझा आता 10,000 तुझं प्लॉट आहे, तर 10,000च्या प्लॉटला तुम्ही 10नी तू ते मायनस करतो. in a field of 100 by 100 square meter field, if your planting distance is 10, तर तुला 100ला तू 10नी डिवाइड करतो, तर तुझे नंबर ऑफ रोज किती येतात, तुझे 10 येतात. आता इन दॅट, इन्स्टेड ऑफ दॅट, इफ युअर रेक्टँग्युलर सिस्टीम, इफ युअर प्लॉट इज ऑफ 100 into 200 स्क्वेअर मीटर, मग त्याच्यामध्ये तुझे तुला ह्याच्यातून प्लांटिंग डिस्टन्स डिवाइड करून तुला नंबर ऑफ रोज काढायचे आहेत. त्याच्यामध्ये तुझा लक्षात नाही येत मॅम. थांब सांगते मी. तुमचा रेक्टँग्युलर प्लॉट घ्या. एक साइडला 100 मीटर आहे लेंथ आणि दुसऱ्या साइडला 200 मीटर लेंथ आहे. म्हणजे हा तुमचा रेक्टँग्युलर प्लॉट झाला, बरोबर. पेन पेन्सिल घेऊन Yes, बसा ma'am. रे, हवेत नका करू कॅल्क्युलेशन. हा, तुमचा प्लॉट, तुमच्या शेताची साईज समज 100 मीटर एक साइड आहे, दुसरी साइड 200 मीटर आहे, असा तुझा रेक्टँग्युलर प्लॉट होणार, बरोबर. Yes, ते ma'am. ओके. आता तुझ्या ह्या रेक्टँग्युलर प्लॉट मध्ये जी साइड 100 मीटर आहे, ओके, युअर प्लांटिंग डिस्टन्स इज 10 बाय, लेट्स टेक 10/8 किंवा 8/10 कर. 100 मीटरला 8 वापरणार तुम्ही आणि 200 मीटरला प्लांटिंग डिस्टन्स, किंवा 10/20 कर, सोपं कॅल्क्युलेशनला आपल्याला. Yes, ma'am. ओके. तर तुमची 10/20 तुम्ही प्लांटिंग डिस्टन्स घेतलेला आहे. 100 मीटरला तुम्ही डिस्टन्स ठेवा 20 आणि 200 मीटरला डिस्टन्स ठेवा 10. कळालं. मग 100 मीटरला तुम्ही जर 20नी डिवाइड केलं, किती आले, 5 आले. 5 आले का. Yes, ma'am. नंबर इंटू 200 प्लॉट साईज आहे. ओके. छोटी साईज 100, मोठी साईज 200. ओके. 100च्या साईडला तुमचा प्लांटिंग डिस्टन्स आहे 20 आणि 200च्या साईडला तुमचा प्लांटिंग डिस्टन्स आहे 10. ओके, हे समजलं सगळ्यांना. मग आता तुम्हाला जर ह्याच्यातले प्लॉटचे रोज काढायचे असतील, तर तुम्ही काय करणार, ह्या 100च्या साईडला डिवाइड बाय 20 करणार. 100 डिवाइडेड बाय 20 किती आले तुमचे, 5 आले ना. आणि 20च्या साईडला Yes. तुमचा प्लांटिंग, 200च्या साईडला तुमचा प्लांटिंग डिस्टन्स काय आहे, 10. मग 200ला जर तुम्ही 10नी डिवाइड केलं, किती आले ते तुमचे
20 म्हणजे अशा 5 रोज येणार. तुमच्या प्लॉट मध्ये अशा 5 रोज येतात आणि अशा 20 रोज येणार. बरोबर? यस मॅम. पण आहे ते 5 येतील आणि ते 20 येतात. तर तुम्हाला जेव्हा हे काढायचं आहे ऍडिशनल प्लांट, तेव्हा तुम्ही काय करणार, 5 - 1 20 - 1 म्हणजे इथं 4 येणार आणि इथे 20 - 1 19 येणार. 19 × 4 तुमचे ऍडिशनल प्लांट होतील. आता कळालं? तुम्ही तुमच्या प्लॉट्स मध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत ना, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ प्लांट वाईज जे नंबर्स आहेत, उभे आणि आडवे जे तुमचे रोज आहेत, त्याच्यातून तुम्ही -1 करता. नॉट द प्लांटिंग डिस्टन्स, माय मिस्टेक. यू विल मायनस द नंबर ऑफ रोज. इथं किती आहेत, 1 2 3 4, 4 - 1, इथे किती आहेत, 1 2 3, 3 - 1, अशा टाइप मध्ये मग तुम्ही ह्याच्या आतमधले प्लांट्स किती आहेत ते तुम्ही कॅल्क्युलेट करता. कळालं? कळालं का? यस मॅम. एनिवे हे एक्झामला तुमच्या तर नाहीच आहे, बट इन केस इफ यू वॉन्ट टू डू or if you ever want to calculate the number of plants in your Quincux system, this is how you will calculate. तुमच्या शेतामध्ये जो प्लॉट आहे त्याच्या किती रोज आहेत त्या कॅल्क्युलेट, ते मोजायच्या. आडव्या रोज आणि उभ्या रोज किती आहेत आणि मग त्याच्यामधून -1 करायची आणि ते मल्टिप्लाय करायचे. हे तुमचे सेंटरला असलेली झाडं येत आहेत. आणि स्क्वेअर मध्ये असलेली झाडं तर आपण या स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने काढतो. सो दिस इज क्विनकक सिस्टम. These are the problems. Area is given usually. Calculate how many mango plants can be grown in high density planting if the planting distance is 2.25 meter and orchard area is 1 hectare. वरती 10,000 मीटर स्क्वेअर तेवढंच तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 1 हेक्टर म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर, 1 एकर म्हणजे 4,000 मीटर स्क्वेअर. Planting distance is 2.5 by 2.5 and therefore number of plants incorporated in high density planting is 1600 plants per hectare. ओके. जे आपण आज मीडियम डेन्सिटी प्लांटिंग बघितली होते ऍपल मध्ये, त्याच्यामध्ये 16,660 काहीतरी होतं. सिमिलर ह्याच्यामध्ये त्याच्यात 3.5 by 1.1 होतं. ह्याच्यात आपलं 2.5 by 2.5 मध्ये पण 1600 प्लांट्स ह्याच्यात इनकॉर्पोरेट होतात. हाय डेन्सिटी प्लांटिंग आम्रपाली व्हरायटी 2.5 by 2.5 मीटर प्लांटिंग. सेम इथं फक्त मी एरिया चेंज केली 1 एकर, तर मग वरचा फक्त काय चेंज झाला, 40 मीटर स्क्वेअर झाला. डिवायडेड बाय द प्लांटिंग डिस्टन्स 6 by 6. ऑन एन ॲव्हरेज 111 प्लांट तुमचे ह्याच्यात इनकॉर्पोरेट होतात. ओके. 6 by 6चा प्लांटिंग डिस्टन्स 1 एकर ऑर्चर्ड मध्ये. एरिया डिवायडेड बाय द प्लांटिंग डिस्टन्स 6 by 6. ओके. नाव वी हॅड गिवन इन व्हेजिटेबल क्रॉप्स. आता व्हेजिटेबल क्रॉप्स मध्ये स्पेसिंग काय असतं, सेंटीमीटर स्क्वेअर असतं. सो यू मल्टिप्लाय दॅट स्पेसिंग and divide it by 10,000, then you get the planting distance as meter square. जे पण सेंटीमीटरचं स्पेसिंग आहे त्याला आपण मल्टिप्लाय करतो आणि त्याला आपण 10,000 ने डिवाइड केल्यावरती आपल्याला ते मीटर स्क्वेअर मध्ये येतं. मग ते एकदा मीटर स्क्वेअर मध्ये आलं की आपल्याला इझिली तुमचं प्लांटिंग डिस्टन्स काढता येतं. 4,000 डिवायडेड बाय दॅट स्पेसिंग, जे मल्टिप्लाय केलेलं आन्सर असतं त्याच्यातून तुम्हाला हे प्लांट्स पर एकर भेटतात. हे मॅम ते समजलं? 10,000 काय डिवाइड करायचं? हे बघ इथे आता 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. ओके. मग तुला 60 सेंटीमीटरला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तू 60 ला 100 नी डिवाइड करतो. एक 60 ला 100 नी डिवाइड केलं, दुसऱ्या 60 ला पण 100 नी डिवाइड केलं. हे किती झाले, 1 2 3 4, 4 शून्य. 10,000 मध्ये किती असतात, 4 शून्य. म्हणून त्याला आपण 10,000 ने डिवाइड करतो कारण का 2 सेंटीमीटर वापरले. कळलं? यू आर जस्ट कन्वर्टिंग सेंटीमीटर इंटू मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, म्हणून तू 60 ला मीटर मध्ये आधी कन्वर्ट करतो, डिवाइडेड बाय 100. ओके. म्हणून तू आयदर तू 10,000 नी डिवाइड कर, नाहीतर इंडिव्हिज्युअल 60
जे पण असेल स्पेसिंग त्याला 100 डिवाइड कर. आन्सर तेच येतं 0.36 मीटर स्क्वेअर. हे काय आलं? येस मॅम. ओके. आणि ते तुम्ही जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपण एरियाला डिवाइड करतो. 4000 डिवायडेड बाय दॅट प्लांटिंग डिस्टन्स विच इज 0.36 मीटर स्क्वेअर अँड दॅट्स हाऊ यू गेट नंबर ऑफ प्लांट्स पर एकर. वरती तुझं आपण ते सेंटीमीटरला मीटर मध्ये का करतो? कारण का तुझी एरिया एकर मध्ये तू मीटर मध्ये घेतोयस एरिया. मग जेव्हा तुम्ही डिवाइड करता दोघांचे तुमचे युनिट्स हे सेम असले पाहिजे. वरती मीटर स्क्वेअर आणि खाली सेंटीमीटर वापरशील ते चुकीचं आहे. दोन्ही मीटर मध्ये घे नाही तर दोन्ही सेंटीमीटर मध्ये घे. ओके. अजून कन्फ्युज करत नाही, तर ह्याला दुसरी पण वे आहे करायची, बट दिस इज द सिम्पलेस्ट वे. सेंटीमीटर divided by 10,000, that way you will convert it into meter square. Okay. हाँ, हे ppm हे आपल्याला उद्या करायचं आहे. ppm 1 milligram per ml is 1000 ppm और 1 milligram per liter is 1 ppm किंवा 1 gram per liter is 1000 ppm. हे आपण उद्या करू. हे तुम्हाला नवीन आहे, हे आता नाही सांगू शकत मी. तुमचं न्यूट्रिएंट कंटेंट इथं डायरेक्टली त्यांनी फॅक्टर्स काढून ठेवलेले आहेत. युरिया 100 तुमचं 100 किलोग्रॅम द युरिया असेल तर त्यात 46% तुमचं नायट्रोजन असतं. तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट असेल तर त्याच्यात 16% हे तुमचं फॉस्फरस असतं. तुमचं म्युरेट ऑफ पोटॅश असेल तर त्याच्यामध्ये 60% तुमचं पोटॅश असतं. ओके. तर त्याला डायरेक्टली त्यांनी फॅक्टर्स काढून ठेवलेले आहेत. सिंगल सुपर फॉस्फेट असेल तर 6.25 म्हणजे 100ला 60 ने डिवाइड करून ठेवलेलं आहे ते 6.25. म्युरेट ऑफ पोटॅशला 60% ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, त्याला 100ला 60 डिवाइड करून हे फॅक्टर काढून ठेवलेलं आहे. असं पण करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही कन्वर्ट पण तुम्ही करू शकता. एक्झाम्पल दाखवते. Calculate the quantity of individual fertilizers required for tomato grown in 1 acre. एकर तुमची म्हणजे 1 एकर म्हणजे 4000 मीटर स्क्वेअर. When the recommended dose of fertilizers is 100, 60, 40. हे आपण जरा सोपं वाला घेऊ. पहिला सम हा पहिला सोपा वाला घेऊ. त्याच्यात हेक्टर आणि एकर दोन्ही कन्फ्युज होऊन जातात. Calculate urea for 1 hectare if the nitrogen dose is 50 kilogram per hectare. ओके. म्हणजे तुला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट नायट्रोजन हा 50 किलोग्रॅम द्यायचा आहे. काय वापरायचं आहे? युरिया. ओके. युरियामध्ये किती पर्सेंट ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो? नायट्रोजन 46% फक्त नायट्रोजन असतं. म्हणजे 100 किलोग्रॅम जर तुम्ही युरिया वापरत असाल तर त्यात ऍक्च्युअल नायट्रोजन किती असतो? फक्त 46 किलोग्रॅम. ओके. तर इफ 100 किलोग्रॅम युरियामध्ये 46 किलोग्रॅम नायट्रोजन आहे तर मला किती किलोग्रॅम युरिया वापरायला पाहिजे जेणेकरून माझ्या झाडांना 50 किलोग्रॅम नायट्रोजन भेटेल? हे आपण सोपं गणित करतो ना. 46 पाहिजे असेल तर 100, तर 50ला किती लागणार? 50 into 100 divided by 46. So I will require 108 kilograms of urea in order to supply 50 kilograms of nitrogen per hectare. हे समजलं सोपं गणित? हे माहिती ना, तुम्ही ऑलरेडी केलंय ना. येस मॅम. फक्त इथे आता काय झालं, डोस दिलाय हेक्टर मध्ये आणि तुम्हाला काढायचंय आन्सर एकर मध्ये. म्हणजे जरा मी कॉम्प्लिकेट करून दिलं होतं, तर हे एकर न करता इथे हेक्टर केलं तरी चालेल. म्हणजे आधी तुम्ही काय काढता, डोस तुम्हाला हेक्टरचा दिलाय ना, आधी तुम्ही किती काढलं हेच कॅल्क्युलेशन करून 46 100ला तर 100 किलोग्रॅमला किती युरिया लागणार बाबा, तर 100 into 100 डिवायडेड बाय 46 म्हणजे 217 किलोग्रॅम युरिया लागला. पण कितीसाठी? 1 हेक्टरसाठी. आता टोमॅटो माझा किती शेतामध्ये आहे? 1 एकर मध्ये. मग आता मी परत ते करणार. 1 हेक्टर म्हणजे किंवा 2.5नी पण तुम्ही डिवाइड करू शकता, किंवा आता मी ह्याच्यात थोडं
एक्सपांड केलंय. 1 हेक्टर म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर, 1 हेक्टर म्हणजे 4,000 मीटर स्क्वेअर. तर मी काय केलं, 10,000 मीटर स्क्वेअरला 217 लागतं. 4,000 ला किती लागणार, 4,000 इंटू 217 डिवायडेड बाय 10,000 म्हणजे 86 किंवा 87 किलोग्राम युरिया पर एकर. ते मी फक्त परत हेक्टरचं एकर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, एवढाच फरक आहे. आणि हे झालं तुमचं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट वरून. ओके, समजलं का हे? समजलं का? यस मॅम. मला पाहिजे तर ही पीपीटी मी देते, शेअर करते. हे समजलं का? क्विनकक्स सिस्टम. यस मॅम. हो मॅम, कळालं. क्विनकक्स काही नाही, तुमच्या शेतामध्ये किती सरळ सोप्या भाषेत किती रोज आहेत, -1 रो, आडवे रोज किती आहेत -1, आणि ह्यांना मल्टिप्लाय करायचं. तुझ्या शेतामध्ये जर 5 रोज असतील तर 5 - 1, आणि आडव्या जर 10 असतील तर 10 - 1, असं तुमचं हे येतं, आणि त्याच्याने तुमचे हे ऍडिशनल प्लांट्स भेटतात. ओके, तो हे तुमचं ऑलरेडी आपण तुमच्या मागच्या कोर्सला होतं, पण आपल्याकडे टाइम नसल्यामुळे आपण घेतलं नव्हतं. दिस ऑल्सो वी हॅव कवर्ड, अँड टुमॉरो वी विल कवर दिस ईपीएम. हे आपल्याला घ्यायचं उद्या, पण हे आपण सिम्पल घेणार आहे, कॉम्प्लिकेटेड नाही करणार. जसं तुम्हाला नोट्स मध्ये दिलंय तेवढंच आपण घेणार. ओके, सो विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड तुमचं एक्स्ट्रा पण जे आहे ते घेतलंय, इंटरक्रॉपिंग आणि मल्टी स्टोरीड क्रॉपिंग. ओके, so tomorrow we'll finish peach, pineapple, jackfruit and strawberry. तुम्हाला जी असाइनमेंट दिली होती, असाइनमेंट सगळ्यांनी अपलोड केली का? तुम्हाला प्रत्येकाला एक एक फ्रूट क्रॉप दिलेलं होतं, आणि त्या क्रॉपचे तुम्हाला व्हरायटीज टाकायचे होते. झाले का अपलोड करून? यस मॅम. कोणी राहिलंय का ज्याची अजून असाइनमेंट सबमिट नाहीये?